continuous function is Riemann. And second result आपण प्रूव्ह करून घेतला तो म्हणजे एव्हरी मोनोटोन फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. सो या रिझल्टचा यूज करून त्या रिझल्टला तर भरपूर सारे ऍप्लिकेशन्स, कारण जस्ट एखादं फंक्शन आपल्याला मिळालं ते जर कंटिन्यूअस असेल तर आपण फार महत्त्वाचा रिझल्ट आहे. किंवा एखादं फंक्शन हे मोनोटोनिक असेल, मोनोटोनिक इन्क्रीजिंग असेल, मोनोटोनिक डिक्रीजिंग असेल, इव्हन कॉन्स्टंट फंक्शन असेल, हे सगळे फंक्शन्स रिमान इंटिग्रेबल आहेत हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि याचाच यूज करून मी लास्ट लेक्चरला एक नोट दिली की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. कारण प्रत्येक डिफरन्शिएबल फंक्शन हा कंटिन्यूअस असतो आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की म्हणजे ऍज अ एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्यूअस फंक्शन and as every continuous function is Riemann integrable, we can conclude that every काही आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मध्ये पर्टिक्युलरली प्रत्येक फंक्शनचा रिमान इंटिग्रल आपल्याला फाइंड करता येईल असं काही नाही. तर ऍक्च्युअली इंटिग्रेशन हे आपल्याला लिमिट ऑफ सम सुद्धा एक्सप्रेस करता येतं. ठीक आहे. पर्टिक्युलरली इंटिग्रेशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इंटिग्रेशन इज जस्ट द लिमिट ऑफ सम ऑफ द फंक्शन. ठीक आहे. म्हणजे तुमच्या फंक्शनच्या व्हॅल्यूची पर्टिक्युलर व्हॅल्यूची सम घेऊन त्याचं जर आपण एक लिमिट फाइंड करू शकलो तर ते लिमिट म्हणजेच इंटिग्रेशन असतं. आणि आपल्याला तुलनेनं इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यापेक्षा सम आणि त्याची सम आणि लिमिट फाइंड करण्यापेक्षा इंटिग्रेशन फाइंड करणं सोपं जातं. सो हाय सम लिमिट फाइंड करत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने इंटिग्रेशन काढू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या समचं लिमिट फाइंड करता येत नसेल तर तुम्ही इंटिग्रेशन त्याचं फाइंड करून सुद्धा तो रिझल्ट ऑब्टेन करू शकता. सो ऍक्च्युअली हा जो आता हे एक्झाम्पल पर्टिक्युलरली बरेचसे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये या रिझल्टचा यूज करावा लागतो आपल्याला. म्हणजे तुम्ही समजा जामची एक्झाम देणार असाल, सेट एक्झाम, नेट एक्झाम, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जे रिझल्ट लागतोय आपल्याला, तर हा एक महत्त्वाचा रिझल्ट आहे की ज्या रिझल्टचा यूज करून आपण बरीचशी एक्झाम्पल एकदम म्हणजे जी एक्झाम्पल थेरोटिकली सॉल्व्ह होणं कठीण आहे किंवा जी पर्टिक्युलर किंवा इंटिग्रल असेल ते इंटिग्रल यूज करून किंवा लिमिट ऑफ सम यूज करून सॉल्व्ह करता येणं अवघड आहे. तर या दोन्हीचं जे रिलेशन आपण देतोय त्या म्हणजे समजा तुम्हाला सम ऑफ लिमिट काढता येत नसेल तर ते तुम्ही इंटिग्रलला कन्वर्ट करून इंटिग्रेशन तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. किंवा इंटिग्रल जमत नसेल तर तुम्ही ते लिमिट ऑफ सम ला कन्वर्ट करून सुद्धा ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो हे फार चांगला बेस मिळाला आपल्याला की जो लिमिट ऑफ सम आणि इंटिग्रेशन मधला आपल्याला काय देतोय, रिलेशन देतोय. सो मी एक्झाम्पल नोट करतोय बघा. सो द एक्झाम्पल इज इफ फंक्शन f is continuous, if f is continuous on closed interval ab. बोर्ड क्लियर आहे का बघा सगळ्यांना? बोर्ड क्लिअरली विजिबल आहे का सगळ्यांना? 0 to 1 दिलाय. बोर्ड क्लिअरली विजिबल आहे का बघा सगळ्यांना? बोर्ड क्लिअरली विजिबल आहे का? ओके. तो जर इंटरवल 0 to 1 वरती and if समजा pn हे एक pn हे पार्टिशन आहे 0 ओके 0 1 by n 2 by n 3 by ज्याला आपण 1 म्हणू शकतो. एक पार्टिशन दिले. या पार्टिशन मध्ये किती एलिमेंट्स आहेत? या पार्टिशन मध्ये किती एलिमेंट्स आहेत सांगा? या पार्टिशन मध्ये किती एलिमेंट्स आहेत? या पार्टिशन मध्ये किती एलिमेंट्स आहेत? या पार्टिशन मध्ये एलिमेंट्स किती आहेत? n एलिमेंट्स आहेत का? थोडंसं नीट बघा. n एलिमेंट्स आहेत का? किती एलिमेंट्स आहेत? एलिमेंट्स किती आहेत? किती एलिमेंट्स आहेत याच्या पासून सुरुवात झाली बघा 0 1 2 असं करत करत n पर्यंत. म्हणजे किती एलिमेंट्स आहेत?
तुम्ही नंबरिंग देऊ शकता ना, हा 0 पासून सुरू झाला 1 2 3 असे n पर्यंत गेले. तो 5 एलिमेंट आहेत. सॉरी मी कंटिन्यू करायचं विसरलो, सॉरी मी बरोबर आहे 5 एलिमेंट बरोबर आहे. कंटिन्यू करायचं मी विसरलो, सॉरी. 0 by n, 1 by n, 2 by n, 3 by n and so on. Sorry, n by n, that is 1. हा आता सांगा, ठीक आहे. मगाशी 5 एलिमेंट होते. हा n+1 एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. n+1 एलिमेंट्स आहेत. याचे सबस किती तयार होतील मग? याचे सब इंटरवल्स किती तयार होतील? हा सब इंटरवल्स तयार होतील बघा बरं. पर्टिक्युलरली मला काय विचारायचं आहे बघा, म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू एकच आहे, याचा अर्थ तुमच्या पार्टिशन मध्ये एकच सब इंटरवल. स्क्रीन दिसत नसेल तर वेट मी बोर्ड क्लियर आहे का बघा? बोर्ड क्लियर आहे का? आवाज आणि बोर्ड क्लियर दिसतोय का बघा सगळ्यांना? आवाज आणि बोर्ड क्लियर आहे का? ओके. तो जसं की मी सांगितलं, या पार्टी जर n व्हॅरी केला, n ची व्हॅल्यू 2 केली तर 2 सब इंटरवल्स असतील. n व्हॅल्यू 4 केली तर 4 सब इंटरवल्स अँड सो ऑन. ठीक आहे. सो मला पर्टिक्युलरली सांगा, या इंटरवलची लेंथ काय असणार आहे? असेल या इक्वली स्पेस्ड इंटरवल आहे हा, म्हणजे आवाज येतोय? आवाज क्लियर येते का बघा? ओके. वातावरणामुळे फरक पडला असेल. 1 मिनिट मी पण येतोय का आवाज? आवाज क्लियर आहे का बघा? येतोय का आवाज? स्क्रीन क्लियर आहे का? आवाज येतोय का? स्क्रीन क्लियर आहे का? ब्रेक होतोय का आवाज? हा. सो तर बघा, जसं की मी सांगितलं, ठीक आहे. आवाज येत असेल क्लिअर सगळ्यांना? थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर कदाचित थोडासा नेटवर्क इश्यू असेल, अदरवाइज क्लिअर येत असेल. ओके. ब्रेक होतोय का बघा? आवाज ब्रेक येतोय का बघा? माझा आवाज येतोय का? ओके. ब्रेक होतोय आवाज. माझा आवाज येतोय का? स्क्रीन पण नाही दिसत. ब्रेक होतोय.
येतोय? आवाज येतोय का? परत दिसत नाहीये का? आवाज क्लिअर आहे का माझा? ओके, आवाज माझा क्लिअर येतोय का बघा सगळ्यांना? ओके, आवाज क्लिअर येतोय का माझा? आवाज बघा, आवाज स्क्रीन क्लिअर येते का बघा, का ब्रेक होतोय? सगळ्यांना सगळ्यांना क्लिअर येते का? आवाज येते का क्लिअर सगळ्यांना? ब्रेक होते का? क्लिअर येत नाही याचा अर्थ. वेट अ मिनिट, ऑडिओ सेटिंग फक्त मला चेक करू दे, आपल्याकडून काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो, बघा का सगळ्यांना? ओके, मे बी ऑडिओ सेटिंग थोडस लॉक. आवाज येतोय का क्लिअर? येतोय का क्लिअर आवाज? हा, येतोय का आवाज क्लिअर? ऑडिओ सेटिंग थोडस. आता येतोय का आवाज बघा? आवाज क्लिअर आहे का आणि स्क्रीन क्लिअर आहे का बघा? ओके, सो थोडंसं ऑडिओ सेटिंग लॉक झालं होतं, सो कदाचित त्यामुळे आवाज ब्रेक होत असेल. सो नो प्रॉब्लेम. आपण काय बघत होतो बघा, की फंक्शन एफ दिलाय आणि पीएन हे याच्यामध्ये n+1 या सब इंटरवल मध्ये, या पार्टिशन मध्ये तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक सब इंटरवलची लेंथ, लेट मी चेक व्हिडिओ सेटिंग्स. स्क्रीन दिसते का नाही दिसत? स्क्रीन दिसते का बघा?
सगळ्यांना दिसते का? ओके. पार्टिशन पीएन दिलेलं आपल्याला 0/n 1/n 2/n, त्याच्यामध्ये n+1 एलिमेंट्स आहेत, याच्यामध्ये इंटरवल्स आहेत. प्रत्येक सब इंटरवलची लेंथ तुम्ही चेक करू शकता. सो या पार्टिशन साठी नॉर्म किती होईल? या पार्टिशनचा नॉर्म किती? या पार्टिशनचा नॉर्म 1/n आहे. नॉर्म किती? या पार्टिशनचा नॉर्म किती? या पार्टिशन असेल 1/n. सो क्लियर आहे का बघा सगळ्यांना? नॉर्म मॅक्सिमम लेंथ ऑफ द length of the subinterval in the partition. So सेम आहे, त्यामुळे नॉर्म याचा 1/n असेल. सो ओके. सो 1/n हे क्लियर असेल तर मग मी पुढे and if xk dash and if xk dash any point is सब इंटरवल मधला एक कुठलाही पॉइंट आहे. आता k चा सब इंटरवल बघा, हा फर्स्ट सब इंटरवल, हा सेकंड सब इंटरवल, म्हणजे हा सेकंड, फर्स्ट म्हणजे हा. सो इज एनी पॉइंट इन सब इंटरवल समजा k - 1/, तो समजा xk डॅश हा काय आहे? कुठलाही एक पॉइंट आहे kth सब इंटरवल मधला, या पार्टिशनच्या kth सब इंटरवल मधला xk डॅश हा कुठलाही, त्याच्यासाठी आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा. then prove that then prove that sum of f equals to 1/n summation k dash less than upper sum of f with respect to t. ठीक आहे, हे एक आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. and hence show that limit as n k varies from 1 to n f of xk dash is equals to नोट करून हे एक्झाम्पल आहे, आपल्याला या गोष्टी शो करायच्या आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल नोट करून घेतलं का? सो एक्झाम्पल
सगळ्यांना स्क्रीन दिसते का क्लिअर बघा, स्क्रीन क्लिअर आहे का, ब्लरच आहे अजून, दिसते का? स्क्रीन दिसते का बघा सगळ्यांना? स्क्रीन आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? ओके, स्क्रीन दिसते? हा, सो एक्झाम्पल नोट करून घ्या पटकन. असेल क्लोज इंटरवल 0 to 1 वरती कुठलंही एक पार्टिशन पी त्या जनरल पार्टिशन मधल्या प्रत्येक kth इंटरवल मधला एक जनरल एलिमेंट आहे समजा. सो म्हणजे थोडक्यात x1 डॅश हे त्याच्या पहिल्या सब इंटरवल मधला एलिमेंट होणार, x दुसऱ्या एलिमेंट अँड सो ऑन xn डॅश म्हणजे आपल्या शेवटच्या सब इंटरवल मधला काय होणार आहे, एलिमेंट होणार आहे. सो असे आपण काय एक सब इंटरवल मधनं एक एक एलिमेंट गोळा करायला लागलोय. आणि मग मी काय म्हणतोय, हे जे सगळे एलिमेंट मला मिळाले x1 डॅश x2 xn डॅश, हे जे सगळे एलिमेंट झाले कन्सिडर केल्या आणि त्या सगळ्या पॉइंट्सच्या इमेजेसची सम घेऊन त्याची काय करतोय बघा, एव्हरेज काढतोय. ठीक आहे, मी काय करायला लागलोय, समजा मी आपल्या पार्टिशन यूज करून त्याच्यावरती फंक्शनच्या इमेजेस केली तर ती एव्हरेज लोअर सम पेक्षा मोठी किंवा इक्वल असते, सम पेक्षा लहान किंवा इक्वल असते. तो हा पहिला रिझल्ट क्लिअर आहे का बघा, आपल्याला काय दाखवायचं आणि प्रत्येक सब इंटरवल मधला एक एक एलिमेंट जनरली ड्रॉ कन्सिडर केला, त्याच्यावरती जर मी त्याचा एक एव्हरेज फाइंड केलं तर ते एव्हरेज माझ्या लोअर सम पेक्षा बिगर आणि अप्पर सम पेक्षा स्मॉलर असतं. पार्ट जो शो करायचा तो क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? पहिला पार्ट आपल्याला जो शो करायचा, पहिला पार्ट जो आपण लक्षात येते का सगळ्यांना? नेमकं काय प्रूव्ह करायचंय, नेमकं काय प्रूव्ह करायचंय लक्षात आलं का सगळ्यांना? लक्षात आलं? एकदा रिपीट करतो, आपण या टाइपचे एक पार्टिशन डिफाइन केले आणि या प्रत्येक पार्टिशन मध्ये आपण चूज करणार, त्याला xk डॅश म्हणले आपण, आणि त्या प्रत्येक एलिमेंट जो आपल्याला मिळाला असेल म्हणजे f of xk डॅश काढणार प्रत्येकसाठी, म्हणजे f of x1 डॅश, f of x2 डॅश, so on up to f of xn डॅश, हे सगळे जे एलिमेंट मिळाले त्याची सम करून त्याची मी एव्हरेज काढली बघा, म्हणजे ऍक्च्युअली एव्हरेज of xn डॅश मिळाले, या सगळ्यांची एव्हरेज लोअर सम पेक्षा बिगर आणि हे पार्टिशन जर मी फाइंड करत गेलो, ठीक आहे, लिमिट आहे, तर हे पार्टिशन मग काय होणार, एकदम फायनर पार्टिशन. सो एकदम फायनर पार्टिशन जर आपण घेतलं तर त्या केस मध्ये म्हणजे लिमिट ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी घेतलं, कारण आपल्याला माहिती आहे की या तर याच्या लोअर समची लिमिट ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे लोअर इंटिग्रल असतं, लिमिट ऍज इन्फिनिटी म्हणजे अप्पर इंटिग्रल असतं. सो पर्टिक्युलरली मी दोन्ही सगळीकडे लिमिट घेतलं, समजा सगळीकडे लिमिट घेतलं, थ्रू आउट मी लिमिट घेतलं तर इंटिग्रल अप्पर सम म्हणजे काय असणार आहे, त्याच्यावर आपल्याला पुढे दाखवायचं की हे लिमिट म्हणजे नथिंग बट द दिस
म्हणजे त्या केस मध्ये आपल्याला दाखवायचं आहे की लोअर रिमान इंटिग्रल आणि अप्पर रिमान इंटिग्रल इक्वल होते, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की पर्टिक्युलरली सँडविच थेरम आपण म्हणतो, कारण फंक्शन रिमान इंटिग्रेबल होते जी मिडिल टर्मची व्हॅल्यू असणार आहे ती म्हणजे तुमच्या या ज्या कॉमन व्हॅल्यू मिळणार आहे ती कॉमन व्हॅल्यू असणार आहे. सो मला असं दाखवायचंय की अशा टाइपचं पार्टिशन घेऊन म्हणजे काय असतं आपल्या फंक्शनच्या रिमान इंटिग्रलची व्हॅल्यू असते. लक्षात येते का बघा? म्हणजे तुम्हाला एखाद्या फंक्शन रिमान इंटिग्रलची व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्ही काय करणार, असं एक फंक्शन डिफाइन करणार रँडम जनरल पार्टिशन डिफाइन करून त्यातल्या कुठल्याही एव्हरेज कॅल्क्युलेट करणार आणि त्या एव्हरेजचं तुम्ही जर लिमिट फाइंड केलं ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी तर ते लिमिट म्हणजे तुमच्या फंक्शनच्या रिमान इंटिग्रलची व्हॅल्यू असणार आहे. सो असा हा रिझल्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो क्लिअर आहे? रिझल्ट क्लिअर आहे का? हा रिझल्ट प्रूव्ह करणार आहे आपण. ओके, सो गिवन इन्फॉर्मेशन पहिल्यांदा नोट करून घेऊया आपण. सो लेट अस नोट द गिवन solution. एक गिवन इन्फॉर्मेशन नोट करूया. सो लेट f be continuous function interval 0 to 1. आता लक्षात घ्या फंक्शन कंटिन्युअस आहे. फंक्शन कंटिन्युअस दिले म्हणजे ते रिमान इंटिग्रेबल आहे. क्लिअर आहे का? कंटिन्युअस इंटिग्रल वरती म्हणजे ते काय आहे, रिमान इंटिग्रेबल आहे. क्लिअर आहे का? इंटिग्रेबल आहेच. ओके, फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे ते रिमान इंटिग्रेबल आहेच. सो गिवन दॅट द let Pn given by 0 by n, that is 0, 1 by n, 2 by n, by n, so on up to n by n, be any partition to the interval 0 to 1, and let any random element between the kth subinterval of the given partition up to k varying from ठीक आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन फक्त नोट केली मी. ठीक आहे, गिवन इन्फॉर्मेशन ठीक आहे. नाउ and also we have we note करू इथं capital MK is the least upper bound of the over least function f of x over the kth subinterval. ठीक है, and small mk is the greatest lower bound of the function. ठीक है, सो मग मला सांगा f of x k ना mk याच्यामध्ये बिगर क्वांटिटी कुठली? f of x k बिगर का mk बिगर? f of x k म्हणजे k इंटरवलला kth सब इंटरवलला kth सब आणि mk म्हणजे त्या kth सब इंटरवल वरचा येतोय का आवाज क्लिअर? बघा माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? आवाज क्लिअर येते का?
बघा सगळ्यांना एक्स के डॅश म्हणायचं आहे मला. आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय का? येतोय का आवाज क्लिअर? ओके. सो मला काय म्हणायचं लक्षात येते का बघा सगळ्यांना? mk फंक्शन, ठीक आहे. mk हा kth सब इंटरवल वरच्या फंक्शनच्या व्हॅल्यूच्या लिस्ट अपर बाउंडची व्हॅल्यू आहे आणि इंटरवल मधला xk डॅश हा एक एलिमेंट आहे. xk डॅश हा kth सब इंटरवल मधला एक एलिमेंट आहे आणि त्याची इमेज k, त्याच्यातली बिगर क्वांटिटी कुठली? बिगर क्वांटिटी बिगर क्वांटिटी कुठली बघा? mk हा लिस्ट अपर बाउंड आहे. mk हा अशा सगळ्या f ऑफ x चा मधल्या kth लिस्ट आहे आणि f ऑफ xk डॅश मला सांगा बिगर कुठला? कॅपिटल mk बिगर का f ऑफ xk डॅश बिगर? mk बिगर बघा f ऑफ xk आणि सिमिलरली स्मॉल mk इज द ग्रेटेस्ट लोअर बाउंड. बिगर असणार स्मॉल mk हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. स्मॉल mk हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड. त्या सब इंटरवल मधला f ऑफ xk डॅश हा एक एलिमेंट डॅश आणि mk यातला स्मॉल के लहान का f ऑफ xk डॅश लहान? स्मॉल सो mk हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. सो स्मॉल mk हा स्मॉल mk आणि कॅपिटल mk च्या मध्ये असणार आहे. क्लिअर असेल तुम्हाला तर बघा. and this is true for all k very true है. This is true for all k. That implies summation of mk सगळ्याच केस साठी हे ओल्ड आहे. सो त्याची सम केली तर ह्या सगळ्यांची सम ही समच्या लहान असणार आहे आणि ही सम ठीक आहे. क्लिअर आहे का बघा? हे इक्वेशन क्लिअर आहे का सगळ्यांना? इनइक्वालिटी ट्रू आहे. सो म्हणजे m1 हा लेस दॅन f of 1 dash is less than equal to m capital M. m2 is less than equal to f of x2 dash is equal to f of xn dash is less than equal to mn. मग मी इकडच्या सगळ्याची सम केली ती लेस. क्लिअर आहे का बघा? क्लिअर आहे का सगळ्यांना? हा हे इक्वेशन क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? ओके दे. काय करतो या सगळ्यांना मॉड IK, ठीक आहे, लेंथ ऑफ द केथ सब इंटरवल करतो. सो दिस गिव्स सम k mod IK and length of the k is always a positive non sub interval is always a non negative quantity. Non negative quantity na ya as it is summation k f of xk dash by k is less than equal to summation k is from 1 to n mod ठीक आहे. सो हे समजलं का बघा? इनइक्वालिटीला काय फरक पडत नाही.
समजलं सगळ्या? ओके, मग ही जी क्वांटिटी आहे लेफ्ट मोस्ट क्वांटिटी, याला आपण काय म्हणतो? सम ऑफ ग्रेटेस्ट लोअर बाउंड इनटू लेंथ ऑफ द, याला काय म्हणतो? सगळ्या समला काय म्हणतो बघा? ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि kth, याला काहीतरी म्हणतो ना आपण. ही सम कुठली आहे? या समला कुठली सम म्हणतोय आपण? लोअर ओव्हर पार्टिशन Pn. दिस इज लेस दॅन इक्वल्स टू, सब इंटरवलची लेंथ सांगितली होती ना, मी सांगितली होती बघा. आपल्या सब इंटरवलची लेंथ काय आहे? प्रत्येक सब इंटरवलची लेंथ काय आहे आपल्या पार्टिशन मधल्या? आपल्या पार्टिशन मधल्या प्रत्येक सब इंटरवलची लेंथ काय आहे? म्हणजे मॉड IK ची व्हॅल्यू मला हवे. काय आहे लेंथ विचारली होती बघा, काय होती ती? 1/n. सो प्रत्येक सब इंटरवलची लेंथ 1/n. A varies from 1 to n f of xk dash, and this is nothing but the upper sum of f. Sum of f with respect to partition Pn. So thus finally we have shown that 1/n into the sum of f of xk dash Pn. तो आपला एक पार्ट आपण प्रूव्ह, आपल्या रिझल्ट मधला जो एक पार्ट लागणार होता आपला, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो मी. इक्वेशन नंबर 1 मी अगोदरच दिले बघा. याला मी इक्वेशन नंबर 2, याला इक्वेशन पार्ट आपल्या एक्झाम्पलचा झाला. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, स्वतः प्रूव्ह करता येईल बघा. सो राहिलेले हाफ पार्ट्स we know that continuous f is continuous on closed interval 0 to 1. Hence any epsilon greater than 0, there exists a natural number n such that norm of Pn and delta, there exists n and delta number. Norm of Pn is and upper sum of f with respect to Pn minus lower sum of f with respect to Pn is strictly less than epsilon. Function है continuous है and hence एक नोट करायचं राहिलं, फंक्शन हे कंटिन्यूअस आहे, त्यामध्ये रिमान इंटिग्रेबल आहे. कंटिन्यूअस आहे म्हणजे रिमान इंटिग्रेबल आहे. सो मग डरबॉक्स थेरम वरून, देन बाय डरबॉक्स थेरम म्हणूया आपण बोलतो. देन बाय डरबॉक्स, तो फंक्शन आपल्याला काय दिलंय बघा, कंटिन्यूअस आहे, त्यामध्ये रिमान इंटिग्रेबल आहे, आणि रिमान इंटिग्रेबल आहे त्यामुळे डरबॉक्स थेरम वरून आपल्याला म्हणता येते फॉर एनी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा अँड 1 integer n such that norm of Pn is less than delta with upper sum of f to Pn minus lower sum of f. So for some n
लार्जर n, म्हणजे जेवढा मोठा n असेल त्यावेळेला हे सॅटिस्फाय होणार आहे. त्याला इक्वेशन नंबर 3 देतो मी. दिस इज सिन्स mod of ik is 1 by n. ठीक आहे, हे फक्त नोट करून घ्या फॉर लार्जर n. सो आता So upper sum minus lower sum ही less than epsilon असणार आहे larger n साठी. And we actually know that since from equation 2 upper sum lower sum of f with respect to Pn is less than equals to 1 upon n, k varying from 1 ओके ओके हा ठीक आहे. याची व्हॅल्यू येण्यापेक्षा मी इंटिग्रलची व्हॅल्यू घेतो, कारण आपल्याला काय आहे लोअर सम हे इक्वेशन 2 राहू दे सध्या. सिन्स वी हॅव पर्टिक्युलरली इथे काय म्हणता येईल बघा, लोअर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू पार्टिशन Pn. आपल्याकडे जनरल रिझल्ट आहे लोअर सम हा नेहमी रिमान इंटिग्रल पेक्षा लहान असतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की लोअर सम हा नेहमीच रिमान इंटिग्रल लोअर सम इज लेस दॅन इक्वल्स टू रिमान इंटिग्रल केला. तो क्लिअरली मग मला काय म्हणता येईल बघा, याला मायनस ने मल्टिप्लाय केलं तर मायनस लोअर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू Pn शुड बी मायनस ने मल्टिप्लाय केल्यामुळे इनइक्वालिटी चेंज झाली 0 to 1 f of x dx. आणि दोन्ही साइडला अप्पर सम ऍडिशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही, ऍडिशन मध्ये इक्वालिटी सेम राहणार आहे. सो ऍडिशन मध्ये दोन्ही साइडला मी ऍडिशन केलं, अप्पर सम ऑफ f to Pn is integral 0 to 1 f of x dx. ठीक आहे, आपल्याला काय मिळालं, दॅट इज अप्पर सम ऑफ मायनस 0 to 1 f of x dx हा लेस देन इक्वल टू काय मिळाला, अप्पर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू Pn मायनस लोअर सम ऑफ Pn. आपल्याला माहिती आहे which is strictly from 3 आपल्याला माहिती आहे अप्पर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू Pn हा लेस देन अप्पर लेस देन इट्स इक्वेशन 3 मध्ये आपण नोट केलाय. That is upper sum of f with respect to Pn minus integral 0 to 1 fx. But आपल्याला काय माहिती बघा, since from equation 2 मध्ये आपल्याला माहिती आहे upper sum of f and this is for larger value of n, for larger n. इक्वेशन 3 मध्ये आपण याला लार्जर n साठी म्हणले, फॉर लार्जर n. सो फ्रॉम इक्वेशन 2 वी हैव अप्पर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू Pn sorry it is greater than equals to summation 1 by n k varies from 1 to n f of x k dash. so ही क्वांटिटी याच्या अप्पर सम ही याच्यापेक्षा बिगर आहे. सो याच्यावरून आपल्याला समजता येईल दस अप्पर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू Pn यातून मी समजा इंटिग्रल सबट्रॅक्ट असणार आहे 1 by n summation k varies from 1 to n f of x k dash. ओके
इंटिग्रल 0 to 1 fx dx. तो कारण ही बिगर क्वांटिटी आहे, बिगर क्वांटिटी मधून एखादी टर्म सबट्रॅक्ट केली आणि स्मॉलर क्वांटिटी मधून एखादी टर्म सबट्रॅक्ट केली तरी इनइक्वालिटीला काय फरक पडणार नाही. ओके, इथपर्यंत अडचण आहे का कोणाची? काय अडचण आहे का कोणाची इथपर्यंत? चेक करा इथपर्यंत काय अडचण आहे का? आपण यूज करतोय आणि इक्वेशन समजा मला इक्वेशन नंबर 5 म्हटलं, इक्वेशन नंबर 5 दिलं समजा मी, तर इक्वेशन 5 वरून आपल्याला ही क्वांटिटी लेस दॅन एप्सिलॉन माहिती आहे. सो ही एप्सिलॉन पेक्षा ही क्वांटिटी एप्सिलॉन पेक्षा लहान असणार आहे. सो दस युजिंग 5 and 6 we get 5 चा यूज इक्वेशन 6 मध्ये केला तर मला काय मिळेल बघा, समेशन k dash minus 0 to 1 fx dx. From equation 6 it should be less than or equal to summation upper sum of f with respect to Pn minus integral 0 to 1 fx dx, and from equation 5 it should be strictly, this is for larger n, this is for larger n, for larger n, खूप मोठा n आहे हा. सो याचा अर्थ आपल्याला काय मिळेल, k minus the integral is so now as n tends to infinity, epsilon tends to 0. जसा जसा n इन्फिनिटी जाईल तसा तसा एप्सिलॉन 0 कडे जाणार आहे. सो त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल, सो दॅट इम्प्लाइज समेशन 1 by n, लिमिट घेतो मी दोन्ही साइडला. सो टेकिंग लिमिट as n tends to infinity, limit as n tends to infinity, summation k varies from 1 to n f of xk dash is strictly less than epsilon. So fx dx is less than equals to epsilon. Epsilon is tending to 0 here, is less than equal to 0. आणि लिमिटिंग केस मध्ये इक्वालिटी येते, लिमिटिंग केस मध्ये इक्वालिटी येते. So that is finally we will get, so finally we will get here, so limit as k tends to infinity, summation k varies from 1 to n, 1 by n fx my is less than equals to, ही टर्म जर राइट हँड साइडला ट्रान्सफर केली 0 to 1 fx dx. याला इक्वेशन नंबर पुढचं देतो मी, काहीतरी 5 नंतर 6 असेल, 7 असेल करायचं. इक्वेशन नंबर 7 क्लियर आहे का बघा इथपर्यंत? इक्वेशन 7 पर्यंत, इक्वेशन 7 पर्यंत करायचं का? ओके, आता इक्वेशन 7 मी कसं मिळवलं बघा. अप्पर सम होता, आता पर्टिक्युलर इक्वल टू रिमान इंटिग्रल, लोअर सम इज लेस दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल यूज केलं, परत अप्पर सम मायनस लोअर सम इज लेस दॅन एप्सिलॉन, याचा यूज करून हे आपण दाखवलं. सिमिलरली आता मी काय करणार, अप्पर सम
अप्पर सम इज ग्रेटर दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल हे आपल्याला माहित आहे. अप्पर सम इज ग्रेटर दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल and upper sum minus lower sum will be again greater than equal to Riemann integral minus lower sum. Okay, upper sum minus lower sum मग काय येणार greater than equal to Riemann integral minus lower sum आणि upper sum minus lower sum ही less than epsilon आहे. त्यामुळे फायनली आपल्याला काय मिळणार तर Riemann integral of f minus lower sum is less than epsilon मिळेल आणि मग त्याचा यूज करून परत दाखवू शकता this sum is greater than equals to Riemann integral of 0 to 1. जमेल का दाखवायला हे याचा अजून एक राहिलेला पार्ट आहे तो जमेल का प्रूव्ह करायला बघा. आता इथे मी लोअर सम इज लेस दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल हे घेऊन इथपर्यंत प्रूव्ह केलं. सिमिलरली अप्पर सम इज ग्रेटर दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल ऑफ रिमान इंटिग्रल 0 टू 1 fx dx त्याचा यूज करून याचा जो म्हणजे दिस टर्म इज ग्रेटर दॅन इक्वल टू दिस रिमान इंटिग्रल हे प्रूव्ह करता येतं. जमेल का प्रूव्ह करायला बघा. जमेल का प्रयत्न तरी करता येईल का ओके. एक प्रयत्न करा तुम्ही याचा जो कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे जसा हा दाखवला तसाच हे ग्रेटर दॅन इक्वल टू असं आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे. सो हा जो राहिलेला पार्ट आहे तो प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. जर कारण हा लेस दॅन इक्वल टू दिस मिळाला ग्रेटर दॅन इक्वल टू मिळाला तर इक्वल टू झाला आणि आपल्याला इक्वल टू दाखवायचं आहे. सो एकदा तुम्ही होमवर्कला हेच इक्वेशन थोड्याशा जसं आपण लोअर सम इज लेस दॅन इक्वल टू रिमान इंटिग्रल वरून इथपर्यंत पोहोचलो तसं अप्पर सम इज ग्रेटर दॅन इक्वल टू अप्पर इंटिग्रल पासून याचा जो दुसरा पार्ट आहे तो दुसरा पार्ट आपल्याला प्रूव्ह करता येईल. सो एकदा प्रयत्न करा आणि ते जे पार्ट आहे तो पार्ट कम्प्लीटली सॉल्व्ह करून एकदा ग्रुप वरती पोस्ट करा म्हणजे मी तो बरोबर आहे का चेक करून सांगेन तुम्हाला. नाहीतर नेक्स्ट लेक्चरला मी प्रूव्ह करून देईन. ठीक आहे. सो इथपर्यंत नोट करून ठेवा. थांबूयात आपण नेक्स्ट लेक्चर लगेच कंटिन्यू होईल. ठीक आहे. थँक्यू ऑल. थांबतोय आपण नेक्स्ट लेक्चर लगेच कंटिन्यू होईल.